नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 जूनच्या ताज्या हवामान अंदाजातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा सविस्तर जाणून घेणार आहोत। या हवामान अपडेटमध्ये राज्यातील पावसाची स्थिती, कोणत्या भागात किती पाऊस राहू शकतो, पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि पुढील काही महिन्याबाबत काय अंदाज आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पेरणीबाबत सर्वप्रथम एक महत्त्वाचा सल्ला आहे। फक्त पाऊस पडला म्हणून लगेच पेरणी करण्याची घाई करू नका। सर्वप्रथम आपल्या शेतातील जमिनीत पुरेशी ओल झाली आहे का हे तपासणे आवश्यक आहे। जर पावसाचे पाणी जमिनीत चांगले मुरले असेल आणि बियाणे उगवण्यासाठी आवश्यक तेवढी ओल तयार झाली असेल तरच पेरणीचा निर्णय घ्यावा। पण जर फक्त वरच्या मातीचा थर ओला असेल आणि खाली जमीन अजूनही कोरडी असेल तर अशा परिस्थितीत थोडी प्रतीक्षा करणे अधिक योग्य ठरेल। म्हणून पेरणी करण्यापूर्वी आपल्या शेतातील जमिनीची ओल तपासा आणि त्यानंतर पेरणीचं नियोजन करा। हा सल्ला शेतकऱ्यांसाठी आहे। आता जाणून घेऊया 26 जून ते 10 जुलै या कालावधीत पावसाबाबत काय अंदाज आहे। 26 जून पासून 10 जुलै पर्यंत महाराष्ट्रात पावसाची चांगली साथ राहण्याची शक्यता आहे। मात्र याचा अर्थ असा नाही की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी मुसळधार पाऊस पडेल। त्याऐवजी दररोज वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात। उदाहरणार्थ, आज काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, उद्या इतर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, त्यानंतर पुढील दिवशी आणखी दुसऱ्या भागात पाऊस पडू शकतो। अशा प्रकारे पावसाचा पट्टा राज्यभर फिरत राहील। यामुळे ज्या भागात अद्याप पाऊस झालेला नाही त्या भागातही पुढील काही दिवसात पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असा पाऊस मिळू शकतो। सर्वप्रथम कोकण आणि मुंबई परिसराबद्दल बोलायचे झाले तर आजपासून या भागात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। दुपारनंतर कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू होऊ शकतात। काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणून या भागातील शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील या बदलाची नोंद घ्यावी। आता सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांबाबत बोलायचे झाले तर या भागातील शेतकऱ्यांसाठी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही अशी परिस्थिती आहे। काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी अनेक गावे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र 26 जून ते 10 जुलै पर्यंत या भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात। यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप झालेली नाही त्यांनाही पुढील काही दिवसात पेरणीसाठी आवश्यक पाऊस मिळू शकतो। आता विदर्भातील परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात पेरणीसाठी अनुकूल पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही भागांमध्ये आधीच चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे। मात्र अजूनही काही भाग असे आहेत जिथे पुरेसा पाऊस झालेला नाही। पुढील काही दिवसात या उर्वरित भागांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांनाही पेरणीसाठी अनुकूल वातावरण मिळू शकते। एकूणच विदर्भातील बहुतांश भागामध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस वाढण्याची शक्यता असून पेरणीची कामे गती घेऊ शकतात। आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज पाहूया। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे। मात्र अजूनही अनेक गावे अशी आहेत जिथे पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पुढील 10 दिवसांमध्ये या उर्वरित भागांमध्येही टप्प्याटप्प्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप झालेली नाही त्यांनाही पेरणीसाठी अनुकूल वातावरण मिळू शकते। तसेच आज दुपारनंतर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानावर लक्ष ठेवून पेरणीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे। आता उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज पाहूया। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पुढील 10 ते 15 दिवसात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसामुळे केवळ शेतीलाच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे।
तसेच ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांनाही या कालावधीत पेरणीसाठी आवश्यक पाऊस मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानावर लक्ष ठेवून पेरणीचे नियोजन करणे गरजेचे आहे। आता पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज पाहूया। बारामती परिसर, राहुरी, घाटमाता, पुणे जिल्हा तसेच आसपासच्या काही भागांमध्ये अद्याप सर्वत्र समाधानकारक पाऊस झालेला नाही। मात्र आज दुपारनंतर या भागांमध्येही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांनी शेतीतील परिस्थिती लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन तयार ठेवावे। पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली तर त्यानुसार पुढील निर्णय घेता येईल। आता शेवटी पावसाच्या एकूण स्वरूपाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 15 जून पासून 10 जुलै पर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे। मात्र हा पाऊस एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर पडणार नाही। म्हणजेच आज काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, उद्या दुसऱ्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल आणि त्यानंतर पुढील दिवसात इतर भागांमध्ये पावसाच्या सरी पडतील। अशा प्रकारे पाऊस टप्प्याटप्प्याने राज्यभर फिरत राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे एखाद्या दिवशी आपल्या भागात पाऊस झाला नाही तर चिंता करण्याचे कारण नाही, कारण पुढील काही दिवसात आपल्या भागातही पाऊस पोहोचू शकतो। म्हणूनच संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मुसळधार पाऊस पडेल अशी अपेक्षा न ठेवता पुढील काही दिवस हवामानावर लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे। आता पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे। पेरणी करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या शेतातील जमिनीची ओल व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे। जर जमिनीत बियाणे उगवण्यासाठी पुरेशी ओल तयार झाली असेल तरच पेरणीचा निर्णय घ्यावा। इतरांनी पेरणी सुरू केली म्हणून घाई करू नये। प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे आपल्या शेतातील ओल, मातीची स्थिती आणि एकूण परिस्थिती पाहूनच पेरणीचा योग्य निर्णय घ्यावा। मित्रांनो, आता बियाण्याच्या निवडीबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे। बियाणे निवडताना केवळ कोणीतरी सांगितले म्हणून किंवा कुठे जाहिरात पाहिली म्हणून कोणतीही जात निवडू नये। त्याऐवजी आपल्या परिसरात, आपल्या गावात किंवा आसपासच्या शेतकऱ्यांकडे ज्या बियाण्याच्या जातीने चांगले उत्पादन दिले आहे अशाच जातीची निवड करावी। कारण प्रत्येक भागातील हवामान, माती आणि पावसाची परिस्थिती वेगळी असते। त्यामुळे आपल्या भागासाठी योग्य ठरलेले बियाणे निवडल्यास उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता अधिक असते। आता शेवटी पुढील काही महिन्याबाबत हवामानाचा अंदाज पाहूया। जून महिन्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते असा पूर्वीचा अंदाज आहे। त्यानंतर जुलै महिन्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। म्हणजेच जुलैमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो। तसेच ऑगस्ट महिन्यात मोठ्या स्वरूपाचे 2 पावसाचे टप्पे येऊ शकतात असाही अंदाज आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंतही चांगला पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे। आणि शेवटी 13 नोव्हेंबरच्या आसपास थंडीची सुरुवात होण्याची शक्यता आहे। हा पुढील काही महिन्याबाबतचा हवामान अंदाज आहे। मित्रांनो, एकूणच मिळालेल्या हवामान अंदाजानुसार 26 जून पासून 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणून ज्या शेतकऱ्यांची अद्याप पेरणी झालेली नाही त्यांनाही पुढील काही दिवसात पेरणीसाठी अनुकूल पाऊस मिळू शकतो। मात्र शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे। पेरणी करण्यापूर्वी जमिनीत पुरेशी ओल आहे का हे नक्की तपासा। तसेच आपल्या शेताची परिस्थिती लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्या आणि आपल्या भागासाठी योग्य बियाण्याची निवड करा। आता तुम्हाला शेती, हवामान आणि सरकारी योजनांचे तसेच महत्त्वाचे अपडेट दररोज मोबाईलवर सर्वात आधी हवे असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आजच जॉईन करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि शेती आणि सरकारी योजना या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।